हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या प्लॅटफॉर्मवरती. बघा मित्रांनो, आपण सायन्स 1चाही म्हणजे इंग्लिश माध्यम असेल, मराठी माध्यमाचा युनिट टेस्टला पेपर कसा येईल याच्यावरती लास्ट व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ आपला असणार आहे सायन्स पार्ट 2, ज्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे प्रश्न युनिट टेस्टला कशा प्रकारे विचारले जातील यावरती आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये एक सॅम्पल पेपर तुमच्यापुढे मी दाखवणार आहे, जेणेकरून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, आपल्याला उत्तरे कशा प्रकारे लिहावी लागणार आहेत, या प्रकारचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, तर बघा, आपल्याकडे एक सॅम्पल पेपर आहे, ज्याचा आपण काय करणार आहे, सॅम्पल पेपरचा उपयोग करून आपण काय करणार आहे की आपल्याला नक्की घटक चाचणीसाठी युनिट टेस्टसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. जर आपण विचार केला, बघा चॅप्टर याच्यामध्ये कोणकोणते असतात. चॅप्टर नंबर 1 असेल हेरिडिटी इव्होल्युशन, आपण म्हणतो उत्क्रांती. त्याच्यानंतर जीवन प्रक्रिया भाग 1 आणि जीवन प्रक्रिया भाग 2. ओके, कोणकोणते? उत्क्रांती असेल, त्याच्यानंतर जीवन प्रक्रिया भाग 1 आणि 2. ह्याच्यामध्ये आपल्याला 26-27 आपण बघत आहोत. विज्ञान भाग 2, माध्यम जे असेल ते आहे कोणतं? मराठी माध्यम. आणि एकूण जे गुण असणार आहेत कशासाठी? या युनिट टेस्टसाठी, त्याचे गुण किती असणार आहेत? 20 गुण असणार आहेत. बघा सर, कोणताही वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. काय आहे? योग्य पर्याय निवडा. मग पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय दिलेले असतात, आपल्याला काय करायचंय? एक ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. मग बघा की प्रश्न काय दिलेला आहे. पहिला, खालीलपैकी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? मग आपल्याला तर माहिती की लुई पाश्चर तर नाही आहेत. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला होता. ग्रेगर मेंडेल यांनी कशाचा शोध लावलेला होता? तर ग्रेगर मेंडेल आपल्याला माहिती आहे की आपण त्यांनाच काय बोलतो? कशाचा जनक बोलतो? आधुनिक जनुकशास्त्रज्ञाचा आपण त्यांना जनक बोलतो. याचं उत्तर असणार आहे चार्ल्स डार्विन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग चार्ल्स डार्विन यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? बघा, ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक त्यांनी लिहिलेले, हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोणतं पुस्तक लिहिलेले? ओरिजिन ऑफ स्पीसीज. हे आपल्याला खूप महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले बघायला मिळतात. मग याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन. जर आपण पुढे गेलो, दुसरा प्रश्न जर पाहिला तर ग्लुकोजचे पायरुवेटमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय बोलतात? मग प्रकाश संश्लेषण तर म्हणणार नाहीत, किण्वन पण म्हणणार नाहीत आणि क्रेब्स चक्र पण म्हणणार नाहीत. आपल्याला माहिती आहे बघा की ग्लुकोज आहे आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? पायरुवेट किंवा आपण त्याला म्हणतो पायरुविक ऍसिड. तर ही जी प्रोसेस आहे ही कशामध्ये होते? बघा, ग्लायकोलायसिस आपण त्याला म्हणतो. मग ग्लायकोलायसिस होते कुठं? पेशीद्रवामध्ये होते. पेशीद्रव म्हणजेच आपण त्याला काय बोलतो? सायटोप्लाझम. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ओके, पुढे आपल्याला जायचंय. बघा चला, पुढे आपल्याला पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढचा प्रश्न आहे बघा, स्त्रीच्या शरीरात अंडाणूची निर्मिती कोणत्या अवयवामध्ये होते? तर योनी म्हणजे वजायनामध्ये होणार नाही. त्याच्यानंतर गर्भाशय आपण युटेरस बोलतो, याच्यामध्ये होणार नाही. अंडवाहिनी ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, यामध्येही होणार नाही. होणार आहे अंडाशय. अंडाशय म्हणजेच काय? ओहरी. तर आपल्याला माहित पाहिजे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह किंवा स्त्री जननन अवयव आहे, याच्यामध्ये कोणकोणते अवयव येतात? तर आपण बघा, योनी म्हणजे जन्म मार्ग पण आपण त्याला म्हणतो, ज्याच्यातून बाळाचा जन्म होतो. त्याच्यानंतर अंडाशय आहे, अंडाशयामधून काय? बीज निर्मिती होते. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो गर्भाशय असेल आणि याच्यामध्ये आपल्याला अंडवाहिनी असलेली बघायला मिळते. ओके, आता जर आपण याचा विचार केला मित्रांनो, तर याच्यामध्ये हे एक सिंगलच आहे. त्याच्यानंतर गर्भाशय पण सिंगल असतो. पण जर आपण अंडवाहिनी आणि अंडाशयाचा विचार केला तर हे आपल्याला कसे बघायला मिळतात? जोड्यांमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो, जर आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघितलं तर प्रश्न पहिल्यातला ब आहे,
आपल्याला एका वाक्यात किंवा काही वेळेस त्याचे बघा एका शब्दात पण उत्तरे आपल्याला लिहायला लागतात. मग एका शब्दात आपण कसे लिहिणार बघा, एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं, काय विचारतायत बघा, उत्परिवर्तन म्हणजे काय. मग यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो बघा, म्युटेशन म्हणतो. बरोबर आहे. मग उत्परिवर्तनाची व्याख्या काय आहे बघा, जनुकांच्या DNA मध्ये अचानक होणाऱ्या अनुवांशिक बदलास आपण काय म्हणतो, उत्परिवर्तन म्हणतो. म्हणजे बघा समजा TGA असं काहीतरी सिक्वेन्स असेल, मग याच्या अगेन्स्ट आपल्याला काय मिळणार आहे, ACT, पण चुकून याच्या ऐवजी जर तिथे काय झालं GAC आला तर आपल्यालाही मिळणारा जो सिक्वेन्स असेल हा वेगळा मिळणार आहे. याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून त्याला आपण काय बोलतो, उत्परिवर्तन. आणि याचं एक्झाम्पल जे आहे ते काय आहे बघा, सिकल सेल ॲनिमिया. हेही आपल्याला तेवढंच लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जी रेड ब्लड सेल असते, लाल रक्तपेशी असते, तिचा आकार आपल्याला वेळासारखा झालेला बघायला मिळतो. बघा मित्रांनो, जर आपण पुढे आलो तर पुढचा प्रश्न आहे अलैंगिक प्रजनन म्हणजे काय. तर अलैंगिक प्रजनन म्हणजे काय बघा, जनन पेशींचा सहभाग नसताना एका जनुकापासून नवीन संतती निर्माण होण्याच्या प्रक्रियेला अलैंगिक जनन म्हणतात. त्यालाच आपण बोलतो असेक्स्युअल रिप्रोडक्शन असं म्हणतो आपण. याच्यामध्ये एकापासून म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेली एखादी पेशी असेल तर त्याच्यापासून नवीन पेशींची निर्मिती होते. अशा प्रक्रियेला आपण काय बोलतो, असेक्स्युअल रिप्रोडक्शन किंवा अलैंगिक प्रजनन. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला बघा, काय 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 येतं त्याच्यामध्ये, बायनरी फिशन वगैरे आहे आपल्याला माहिती आहे, मल्टिपल फिशन आहे, त्याच्यानंतर बडिंग होतं आपल्याला, हेही किण्वन आपण त्याला म्हणतो, फर्मेंटेशन वगैरे आहे. ओके. जर आपण पुढे गेलो तर बघा, शास्त्रीय कारणे द्या. कसली कारणे द्या, शास्त्रीय कारणे द्या. यालाच काय बोलतात, गिव्ह सायंटिफिक रिझन. गिव्ह सायंटिफिक रिझन. मग आपल्याला पहिला, दुसरा आणि तिसरा, जनरली पहिल्या धड्यामध्ये जास्त गिव्ह रिझन नाहीत किंवा विचारले जात नाहीत. पण जर दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय गिव्ह रिझन किंवा शास्त्रीय कारणे असलेले बघायला मिळतात. मग पहिलं शास्त्रीय कारण काय दिलेलं आहे बघा, अलैंगिक प्रजनातून निर्माण झालेली संतती सामान्यतः जनुकाशी समान असते. मग बरोबर आहे. जर आपण विचार केला, कोणता विचार केला, की अलैंगिक प्रजनन आहे, त्याच्यामध्ये एखादी जी पॅरेंट सेल असेल, अगोदरची सेल असेल आणि त्याच्यापासून नवीन संतती निर्माण होत असेल तर ते दिसायला एकदम हुबेहूब असतात. त्यांच्यामध्ये कोणताही आपल्याला फरक असलेला बघायला मिळत नाही. त्यांना आपण आयडेंटिकल बोलतो. मग बरोबर आहे बघा, अलैंगिक प्रजनात एकाच जनकाचा समावेश असतो. म्हणजे त्यांचे जे एकच पूर्वज असेल किंवा आपण बोलतो एकच पूर्वज किंवा एकच त्यांचा पॅरेंट असतो आणि त्यांच्यापासून नवीन सेल तयार होत असते. आणि त्यामुळे जनुकीय बदल कमी असल्याने संतती सामान्यतः जनकाशी आपल्याला सेम असायला बघायला मिळते. त्याला आपण म्हणू शकतो हुबेहूब दिसतात. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर पुढचा विचार आपण केला बघा, पुढे काय आहे, दुसरं काय रिझन आहे, एटीपीला पेशीचे चलन असे म्हणतात. एटीपीलाच काय बोलतात, करन्सी बोलतात. बरोबर आहे. मग एटीपीचा फुल फॉर्म काय आहे बघा, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय आहे, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. जर आपण एका ग्लुकोज मॉलिक्यूलचा विचार केला, एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्याला किती एटीपी मिळतात, 38 एटीपी आपल्याला मिळतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी एनर्जी तयार होते, कुठे तयार होते ही एनर्जी, मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रियालाच आपण काय बोलतो बघा, तंतू कणिका ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही ऊर्जा तयार झालेली बघायला मिळते. एटीपी पेशीतील विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक ऊर्जा पुरवते. म्हणजे ज्या काही जैविक क्रिया आपल्या शरीरामध्ये होणार असतील किंवा करायच्या असतील तर त्यांच्यासाठी ऊर्जा पुरवण्याचं काम एटीपी करत असतो. म्हणूनच एटीपीला पेशीचे
ऊर्जेचे चलन असे म्हणतात, करन्सी म्हणतात, लक्षात ठेवायचे. खूप वेळा त्याच्यावरती प्रश्न विचारतात किंवा ATPचे स्ट्रक्चरही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये शुगर कोणती असते, कशाला काय अटॅच असतं हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. खूप वेळा त्याच्यावरती प्रश्न असतात. बघा, जर आपण पुढे आलो मित्रांनो, तर प्रश्न दुसऱ्यामध्ये कसं काय 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 विचारलं जाऊ शकतं. बघा की डीएनएचं महत्वाचं कार्य काय आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की डीएनए मध्ये अनुवंशिक माहिती साठवलेली असते, जनुके त्यांचे कार्य करत असतात. म्हणजेच काय, बघा की एखादी पेशी आहे, पेशीमध्येच काय असतं, बघा केंद्रक असतं. केंद्रकामध्ये काय असणार आहेत, गुणसूत्रे असतात. गुणसूत्रांमध्ये असेल डीएनए, आणि डीएनए मध्ये काय एक छोटासा जर आपण त्याचा धागा पकडला तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, जनुके असणार आहेत. मग यांच्यामध्ये अनुवंशिक माहिती साठवलेली असते की एखादी नवीन पिढी जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते गुण विकसित होणार आहेत हेही सांगायचं काम डीएनए, जनुके किंवा गुणसूत्रे, त्याला आपण बोलतो क्रोमोझोम. मग जर गुणसूत्रांचा विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये किती गुणसूत्रे आहेत, 46 गुणसूत्रे आहेत. मग त्याच्यामध्ये जोड्या किती आहेत, 23 जोड्या आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप वेळा याच्यावरती प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात. मग डीएनएचं कार्य काय, ही माहिती पुढील पिढीकडे पोहोचवणे व प्रथिनांच्या निर्मितीचे नियंत्रण करणे हे डीएनएचे प्रमुख कार्य आहे. बघा, डीएनएचं अजून एक प्रमुख कार्य काय आहे की प्रथिनांना बनवण्यासाठी मदत करणं. प्रथिनांना बनवणे, प्रोटीन सिंथेसिस हे खूप महत्वाचं आहे. प्रोटीन सिंथेसिस, ओके. ज्याच्यामध्ये बघा mRNA आहे, त्याच्यानंतर rRNA आहे आणि tRNA, एवढं सगळं बनवायचं काम त्या ठिकाणी चालू असतं आणि फायनली आपल्याला प्रोटीन तयार झालेलं बघायला मिळतं. बघा, जर आपण थोडंसं पुढे गेलो तर काय आहे, अवयवी श्वसन म्हणजे काय. आता अवयवी म्हणजेच काय, त्याला आपण अनेरोबिक रेस्पिरेशन पण म्हणू शकतो. बघा, ऑक्सिजनच्या अनुपस्थित ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन ऊर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला काय बोलतात, अवयवी श्वसन, किंवा त्याला बघा अनएरोबिक रेस्पिरेशन आपण बोलतो. मग याच्यामध्ये जे आहे ग्लुकोज मॉलिक्युलचं काय होत नाही, पूर्णपणे विघटन होत नाही. मग याच्यामधून फक्त 2च ATP आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा मिळताना बघायला मिळते. पूर्णपणे विघटन ग्लुकोजचं त्या ठिकाणी होत नाही. जर ऑक्सिजन अनुपस्थित असेल तर पूर्णपणे त्या ठिकाणी विघटन होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, चला पुढे जर आपण आलो तर काय, बघा एरोबिक श्वसन अँड एनएरोबिक श्वसन याच्यातील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. मग समजा आपण लिहिलं इथं एरोबिक रेस्पिरेशन आणि इकडे लिहूया आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. बघा, जर आपण विचार केला एरोबिक रेस्पिरेशनचा तर याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो की ऑक्सिजन उपस्थित असतो. कोण उपस्थित असतो, ऑक्सिजन उपस्थित असतो. तसेच इथं काय असेल, मग ऑक्सिजन अनुपस्थित असणार आहे. काय असणार आहे, ऑक्सिजन अनुपस्थित असणार आहे. ओके, पुढचा विचार केला तर ATP 2च ATP, सॉरी आपण एरोबिक बघतोय तर एरोबिक मध्ये 2 ATP असणार आहेत, सॉरी, अँड अनएरोबिक मध्ये आपल्याला 2 ATP फॉर्म झालेले बघायला मिळणार आहे. जर आपण थोडासा विचार केला तर बघा की सगळ्यात जास्त जर एनर्जी इथे जर विचार केला तर मोर एनर्जी आपल्याला बघायला मिळते. काय, मोर एनर्जी, आणि इकडे लेस एनर्जी म्हणजे कमी ऊर्जा आपल्याला बघायला मिळते. इथे जर बघितलं तर आपल्याला बघा काही आम्ल म्हणण्यापेक्षा आपण जे बाय प्रोडक्ट शेवटचा जे असेल ते आपल्याला काय CO2, त्याच्यानंतर H2 आणि ऊर्जा मिळते. पण इकडे मात्र आपल्याला काय बघायला मिळतं की काही आम्ल असतील, त्याच्यानंतर अल्कोहोल आपण म्हणतो, अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी सबस्टन्स तयार झालेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण अनएरोबिक अँड एरोबिक रेस्पिरेशनचा फरक स्पष्ट करू शकतो.
बघा जर पुढे आलो प्रश्न क्रमांक 3 कडे आलो तर त्याच्यामध्ये बघा डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत स्पष्ट करायचे. नॅचरल थिअरी म्हणूया आपण, नॅचरल सिलेक्शन थिअरी. मग ओरिजिन ऑफ स्पीसीज हे त्या ठिकाणी मेन्शन करणं आपल्याला आवश्यक म्हणण्यापेक्षा आपण कंपल्सरीच आहे असं म्हणूया, की त्याने जे बुक लिहिलेलं होतं, बुक पब्लिश केलेलं होतं ते कोणतं होतं, ओरिजिन ऑफ स्पीसीज, हे आपल्याला लक्षामध्येच ठेवणं गरजेचं आहे. मग डार्विनच्या मते सजीवांमध्ये विविधता असते, वेगवेगळे ॲनिमल असेल म्हणजे प्राणी आणि वनस्पतींनी त्याने गोळा केल्या. पर्यावरणाशी अनुकूल गुण असलेले जी सजीव जगतात व प्रजनन करतात, खूप फास्ट ते प्रजनन करतात. प्रतिकूल गुण असलेले टिकत नाहीत, म्हणून तर आपण त्याला बोलतो बघा की सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. जे फिट असतील, नेचर ज्यांना सिलेक्ट करेल ते आपल्याला त्या ठिकाणी टिकाव धरताना आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि त्यामुळे अनुकूल गुण पिढ्यानपिढ्या वाढत जातात आणि उत्क्रांती घडते, त्यालाच आपण बोलतो इव्हॉल्युशन. हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचे. ओके, बघा पुढचा प्रश्न कोणता आहे, ग्लायकोलिसिसची प्रक्रिया आपल्याला थोडक्यात सांगायची. मग जर आपण विचार केला कशाचा, की ग्लायकोलिसिस आहे, बरं ठीक आहे. मग ग्लायकोलिसिस होते कुठे, बघा ग्लायकोलिसिस होते कुठं, सायटोप्लाझम मध्ये होते, ज्याला आपण पेशीद्रव बोलतो, बरोबर आहे. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी तोडला जातोय, कोणता मॉलिक्यूल तोडला जातो, बघा ग्लुकोज. आपल्याला माहिती आहे ग्लुकोज पासून काय मिळणार आपल्याला, पायरुविक ऍसिड आपल्याला मिळतात. किती मिळतात, 2 मॉलिक्यूल मिळतात. कशाचे, पायरुविक ऍसिडचे. जर आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला बघितला C6H12O6, आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग हे घडते कुठे, बघा पेशीद्रव्यामध्ये घडते. एका ग्लुकोज रेणूपासून 2 पायरुवेट तयार होतात आणि एटीपीच्या स्वरूपामध्ये आपल्याला एनर्जी मिळते. मग एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये मिळते, एटीपीच्या फॉर्ममध्ये मिळते. मग ग्लायको म्हणजेच काय, बघा ग्लायको म्हणजेच ग्लुकोज, आणि लायसिस म्हणजेच काय, तर ब्रेकडाऊन करणं. मग ग्लुकोज मॉलिक्यूल तोडला जातो आणि त्याच्यापासून फायनली आपल्याला एनर्जी तयार झालेली बघायला मिळते. असे आपण 3-4 सेंटेन्समध्ये. मग EMP पाथवे आपण त्याला बोललं जातं, की 3 शास्त्रज्ञांनी त्या सायकलचा आपण शोध लावला. EMP पाथवे, एम्बिडन असेल, जॅकॉब परनास असेल, असं आपण सांगू शकतो. ओटो मेयरऑफ आहे. असे वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या सायकलचा शोध लावला, या पाथवेचा शोध लावला, जेणेकरून ATP आपल्या बॉडीमध्ये कसे कार्य करतात. पुढे जर आपण आलो, बघा प्रश्न जर चौथा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला कोणतेही एकच लिहावा लागतो. काय करावं लागतो, कोणताही एकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं आणि तो विचारला किती जातो, 5 मार्काला विचारला जातो. बघा प्रश्न काय, उत्क्रांतीचे कोणतेही 2 पुरावे स्पष्ट करा. आपल्याला माहिती आहे की एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आपण त्याला म्हणतो, उत्क्रांतीचे पुरावे. हे वेगवेगळे 6 पुरावे आहेत, त्याच्यातले कोणते तरी 2 स्पष्ट करायला विचारतात, किंवा आपल्याला त्या ठिकाणी एक चार्ट टेबल दिलेला असतो, त्याच्यामध्ये आपल्याला ते भरावे लागतात. मग जर बघा पहिला आपण बघितला काय, उत्क्रांतीचे पुरावे, जीवाश्म आपण म्हणतो त्याला, पॅलिओन्टॉलॉजिकल आपण पुरावे बोलतो त्याला. प्राचीन सजीवांचे अवशेष व ठसे उत्क्रांतीचा पुरावा देतात. आता ते बघायला मिळत नाहीत आपल्याला, परंतु त्यांचे काही अवशेष शिल्लक असतात किंवा त्यांचे जे काही ठसे उपलब्ध असतील त्यांच्या मागानुसार, त्यांच्या आधारित आपल्याला सांगावं लागते की हे एक प्रकारचा जीवाश्म आहे, या काळामध्ये हा प्राणी उपलब्ध होता, आणि मग तो आपण पुरावा देऊन सांगू शकतो की याला आपण उत्क्रांती म्हणू शकतो. जर आपण दुसरा या ठिकाणी विचार केला की पुरावा कोणता आहे, याला बोलतात समजात अवयव. म्हणजेच काय, की समान मूलभूत रचना असते परंतु त्यांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे, म्हणून त्याला आपण बोलतो ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. समान मूलभूत रचना असलेले पण वेगवेगळी कार्य करणारे अवयव समान पूर्वज दर्शवतात. हे कसं आपण सांगू शकतो, म्हणजे आपण बैल पाहिला तर त्याचे पाय बघा, आपल्या मानवाचे हात बघा, आपल्याला माहिती वटवाघूळ आहे त्याच्यासाठी जे पंख असतात, ॲक्च्युली ते पंख नसून त्याला पटॅजियम असं बोलतात. त्याच्यानंतर वेल आहे, फ्लिपर त्याला असतात. तर हे जे आहेत यांना आपण काय बोलू शकतो, एव्हिडन्सेस ऑफ सगळे इव्हॉल्युशन आहे, ज्याच्यामध्ये समजात अवयव आपण त्यांना म्हणतो. हे लक्षामध्ये ठेवायचे. मग बघा की मानवातील काय विचारलेले आहे,
पुढचा आणि शेवटचा प्रश्न, मानवातील स्त्री प्रजनन संस्थेची रचना, कार्य थोडक्यात स्पष्ट करायचं. आपल्याला माहिती आहे स्त्री प्रजनन संस्थेत अंडाशय आहे, अंडवाहिनी आहे, गर्भाशय आहे. हे नाही सांगितलं तर चालेल. योनी यांचा आपल्याला समावेश असलेला बघायला मिळतो. अंडाशयात अंडोणू तयार होतात, ओव्हरीमध्ये ओहम तयार होतो, मग अंडवाहिनीतून अंडाणूचा प्रवास होतो. सामान्यतः कुठं फलन होतं आपल्याला माहिती आहे, अंडवाहिनीमध्ये. अंडवाहिनीमध्येच त्याचं काय होतं, फलन होत असतं. गर्भाशयातून भ्रूणाची वाढ होते. एम्ब्रियोची वाढ आपल्याला युटेरसमध्ये झालेली बघायला मिळते. ओके, गर्भाशयाला योनीशी जोडते आणि योनी हा जनन मार्ग आहे, त्यालाच आपण बोलतो बर्थ कॅनल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण विचार केला की जे 3 धडे आहेत आपल्याला, किती धडे आहेत आपल्याला, 3 धडे आहेत, 3ही धड्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला जर आपण विचार केला तर आपण म्हणूया उत्क्रांती, अनुवंशिकता असेल. त्याच्यानंतर दुसरा आहे जीवन प्रक्रिया भाग 1, जीवन प्रक्रिया भाग 1, आणि तिसरा आहे जीवन प्रक्रिया भाग 2. याच्यामध्ये खूप काही आहेत. मग पुरुष जनन संस्था आहे, त्याच्यानंतर अलैंगिक प्रजनन आहे एकपेशीय ऑर्गॅनिझममध्ये, त्याच्यानंतर लैंगिक प्रजनन आहे, अलैंगिक पुन्हा जास्त पेशीज असलेल्या बहुपेशीयमध्ये आहे. असं सगळं आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येचा विस्फोट आहे, त्याच्यानंतर जुळी मुलं कशी असतात, विकास आणि वाढ बाळाचा असेल, त्याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन असेल ह्युमन बिंग मधला. असे खूप सारे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल, जीवन प्रक्रियामध्ये जर आपण पाहिलं की ऊर्जा कशी तयार होते, एटीपीचं स्ट्रक्चर काय आहे, मायटोसिस काय आहे, मियोसिसच्या फेजेस कोणत्या आहेत, जीवनसत्वे कोणते आहेत, त्यांचे प्रकार कोणते, प्रकाश. त्याच्यानंतर आपण मानव उत्क्रांती पाहिली, उत्क्रांती म्हणजे काय, त्यांचे पुरावे द्या, प्रथिनांचे कार्य काय, डीएनएचे कार्य काय, कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत. जसं आपण पहिल्या धड्यामध्ये बघतो की प्रत्येक शास्त्रज्ञाने एक थिअरी मांडलेली आहे. लॅमार्क आहे, डार्विन आहे, या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा फक्त आपण एक सॅम्पल पेपर पाहिला की युनिट टेस्टला कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात, याच प्रकारे आपल्याला स्टडी करायचा आहे प्रत्येक चॅप्टरचा. आणि जर आताच आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा बोर्ड एक्झामसाठी, सेमिस्टर एक्झामसाठी आणि प्रिलिम एक्झामसाठी होणार आहे. त्यामुळं आपण अभ्यासापासून दूर जाता कामा नये. आता जर आपण लिंक स्टडीची लावली तर आपण बोर्ड एक्झाम 2027 पर्यंत नक्कीच पूर्णतः सायन्स विषयामध्ये चांगले गुण प्राप्त करू शकतो, ही मला तुमच्या सर्वांकडून आशा आहे. आपले कोणी मित्रमंडळी असतील सायन्स 2 विज्ञान भाग 2 मराठी माध्यमाचा जर अभ्यास करत असतील तर या सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि पुढे आपण मराठी माध्यमाचे व्हिडिओ सगळे असे कंटिन्यू करणार आहोत. एक दिवसाड आपण काय करणार आहोत की मराठी माध्यम, त्याच्यानंतर सेमी इंग्लिश, मराठी माध्यम, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 पूर्णतः तुम्हाला कंप्लीट सिलेबस आपल्या या लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये पाहावयास मिळतील. तोपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.